मंडळी 17 एप्रिलला लोकसभेत जे घडलं त्याने देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली। महिला आरक्षणासंबंधी 131व घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झालं आणि गेल्या 12 वर्षात पहिल्यांदाच मोदी सरकारचं एखादं घटनादुरुस्ती विधेयक सभागृहात कोसळलं। पण इथूनच राजकारणाला एक नवं वळण मिळालं, कारण विधेयक पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत विरोधक महिला विधेयकाच्या विरोधात असल्याचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला। आणि इथूनच प्रश्न फक्त विधेयकाच्या प्रभावाचा राहिला नाही, तर संपूर्ण राजकीय रणनीतीवर गेला। कारण आता चर्चा अशी आहे, हा फक्त संसदीय पराभव होता की विरोधकांना महिला विरोधी ठरवण्याचा प्रयत्न होता, की डिलिमिटेशनच्या माध्यमातून आणखी मोठं राजकीय गणित साधण्याचा भाजपाचा प्लॅन होता। कारण 2023 मध्ये महिला विधेयक कायदा आधीच मंजूर असताना तो पुन्हा डिलिमिटेशन सारख्या वादग्रस्त मुद्द्यासोबत जोडून आणण्याची गरज काय होती, हा प्रश्न आता अधिक तीव्र झालाय। विरोधकांच्या मते हा महिलांच्या हक्काचा मुद्दा नव्हता, हा निवडणुकीचा नकाशा बदलण्याचा प्रयत्न होता। तर काही राजकीय विश्लेषकांच्या मते देखील हा राजकीय चाचपणीचा डाव होता का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। परिणामी आता विरोधकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताना भाजप स्वतःच कोंडीत अडकली का, अशी चर्चा रंगली आहे। म्हणूनच संख्याबळ नसतानाही हे विधेयक सभागृहात का आणलं गेलं, या विधेयकामागे भाजपाचा नेमका कोणता डाव होता आणि भाजपाचा गेम त्याच्याच वर उलटा पडलाय का, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अमोल आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी आहे। मंडळी, महिला आरक्षणाच्या नावावर खेळला गेलेला एक मोठा राजकीय डाव आता उलट सरकारलाच मागत पडलाय का, अशी चर्चा जोरदार रंगतीये। कारण 131व घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर होणं ही केवळ एका विधेयकाच्या प्रभावाची घटना राहिलेली नाहीये, तर ती सरकारच्या रणनीती, हेतू आणि राजकीय गणितावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी झाली आहे। गेल्या 12 वर्षात पहिल्यांदाच मोदी सरकारचं एखादं घटनादुरुस्ती विधेयक सभागृहात कोसळलं आणि त्यामुळे हा केवळ संसदीय धक्का आहे की एक मोठा राजकीय डाव, याची चर्चा रंगली आहे। कारण सरकारकडे आवश्यक संख्याबळ नसतानाही हे विधेयक पुढे आणलं गेलं। 2023 मध्ये महिला आरक्षण कायदा आधीच मंजूर असतानाही तो पुन्हा डिलिमिटेशन सारख्या मुद्द्यासोबत जोडला गेला आणि इथूनच संशय निर्माण झाला की हा फक्त महिलांच्या हक्काचा प्रश्न होता की त्यामागे आणखी मोठं सत्तेचं गणित होतं। विरोधकांनी हा निवडणुकीचा नकाशा बदलण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला, तर सरकारनेही त्याला महिला आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय असल्याचं म्हटलं। पण इथेच हा विरोधक आणि सत्ताधारी पक्षातला संघर्ष विधेयकावरून नरेटिव्हवर गेला। कारण अनेकांच्या मते हा डाव विरोधकांना कोंडीत पकडण्याचा असू शकतो। कारण विरोधकांनी समर्थन दिलं असतं तर श्रेय सरकारला गेलं असतं आणि विरोध केला असता तर विरोधक महिला विरोधी आहेत असा नरेटिव्ह सेट झाला असता। पण घडलं उलट, विरोधकांनी महिला आरक्षणाऐवजी डिलिमिटेशनचा मुद्दा केंद्रस्थानी आणला आणि सरकारचा नरेटिव्ह ढासळला। त्यामुळे आता प्रश्न उभा राहतो की महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे करून खरा गेम डिलिमिटेशनचा खेळला गेला का, आणि तोच डाव आता सरकारलाच उलटा पडलाय। कारण ज्या मुद्द्यावर विरोधकांना ट्रॅप करायचं होतं त्याच मुद्द्यावर आता सरकारलाच बचाव करावा लागतोय। खरं तर सभागृहात 2 दिवसाच्या चर्चेनंतर 17 एप्रिलला संध्याकाळी मतदान झालं आणि महिला आरक्षणासंबंधित 131व घटनादुरुस्ती विधेयक कोसळलं। या मतदानाच्या वेळी या विधेयकाच्या बाजूने 298 मतं पडली, तर विरोधात 230 मतं पडली। पण 2/3 बहुमत न मिळाल्याने सरकारचा डाव अडकला। पण मंडळी, वाद इथूनच सुरू झाला। कारण हे फक्त महिला आरक्षणाचं विधेयक नव्हतं, यासोबत डिलिमिटेशन विधेयक जोडण्यात आलं होतं। म्हणजे लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना, त्यासोबतच केंद्रशासित प्रदेशाचा कायदा दुरुस्ती विधेयक आणण्यात आलं होतं। म्हणजेच महिलांच्या आरक्षणाचा मुद्दा, मतदारसंघ पुनर्रचना आणि लोकसभा विस्तार हे 3 संवेदनशील मुद्दे एकाच पॅकेजमध्ये आणले गेले आणि इथूनच संशयाची ठिणगी पडली। विधेयक पडल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी मोठी संधी गमावल्याचं म्हटलं। एनडीए खासदारांनी विरोधकांच्या विरोधात निदर्शने केली आणि लगेच एक नरेटिव्ह उभा राहू लागला, विरोधक महिला विरोधी आहेत। एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत याच मुद्द्यावर विरोधकांवर थेट हल्ला चढवला आणि या विधेयकाच्या पराभवाचं राजकीय खापर काँग्रेस आणि विरोधकांवर फोडण्याचा प्रयत्न केला। म्हणजे विधेयक पडल्यानंतर राजकीय लढाई संपली नाही, उलट ती संसदेबाहेर नरेटिव्हच्या रणांगणात पोहोचली। पण इथे विरोधकांनी वेगळीच भूमिका घेतली। त्यांनी महिला आरक्षणाला विरोध केला नाही, त्यांनी डिलिमिटेशनला विरोध केला आणि हाच या संपूर्ण संघर्षाचा टर्निंग पॉइंट ठरला। विरोधकांचं म्हणणं होतं की 2023 मध्ये महिला आरक्षण कायदा आधीच मंजूर आहे, मग तो पुन्हा डिलिमिटेशन सोबत जोडण्याची गरज काय होती। हा महिलांच्या हक्काचा मुद्दा नसून निवडणुकीचा नकाशा बदलण्याचा प्रयत्न आहे, असा थेट आरोप भाजपवर करण्यात आला। दक्षिण भारतीय राज्यांनीही या मुद्द्यावर तीव्र आक्षेप घेतला। त्यांची भीती स्पष्ट होती, मतदारसंघ पुनर्रचनेमुळे संसदेतील प्रतिनिधित्व संतुलन बदलू शकतं। सरकारने ही भीती दूर करण्याचा प्रयत्न केला। अमित शहा यांनी कुठल्याही राज्याचं प्रतिनिधित्व कमी होणार नाही असं आश्वासन दिलं।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हमी दिली की अन्याय होणार नाही. पण प्रश्न असा आहे की जर विरोधकांचा विरोध एवढा स्पष्ट होता, दक्षिणेकडून एवढा प्रतिकार होता आणि सरकारकडे आवश्यक संख्याबळही नव्हतं, तर मग हे विधेयक या पद्धतीने आणण्यामागं नेमकं गणित काय होतं? आणि इथेच भाजपाचा गेम त्यांच्यावरच उलटा पडलाय का हा प्रश्न उभा राहतो. कारण जर डाव विरोधकांना ट्रॅप करण्याचा होता तर तो उलट सरकारलाच माग पडल्याचं दिसतंय. कारण सरकार महिला आरक्षणाच्या नैतिक मुद्द्यावर लढाई लढू पाहत होतं, पण विरोधकांनी डिलिमिटेशनचा मुद्दा पुढे करून संपूर्ण चर्चा वेगळ्याच दिशेला नेली. सरकारचा नरेटिव्ह महिला हक्कावर होता, पण संघर्ष सत्तागणितावर जाऊन पोहोचलं. आणि म्हणूनच हा फक्त एक विधेयकाचा पराभव राहिला नाही, तर हा सरकारने महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे करून डिलिमिटेशनचा राजकीय डाव खेळला होता का असा प्रश्न बनलाय. आणि जर खेळला होता तर तोच डाव आता बुमरँग ठरलाय का? कारण ज्या मुद्द्यावरून विरोधकांना कोंडीत पकडायचं होतं त्याच मुद्द्यावर आता सरकारचा हेतू, टायमिंग आणि रणनीतीबाबत उत्तर द्यावं लागतंय. आता या संपूर्ण प्रकरणात चर्चा डिलिमिटेशनच्या राजकारणावर केंद्रित झाली आहे. कारण काही राजकीय विश्लेषकांच्या मते महिला आरक्षण हा फक्त पुढे ठेवलेला चेहरा होता, पण खरा फोकस मतदारसंघ पुनर्रचनेवर होता. डिलिमिटेशन नंतर उत्तर भारतातील जागा वाढू शकतात आणि त्यामुळे भविष्यातील सत्ता समीकरण बदलू शकतात. म्हणजे हा केवळ महिला आरक्षणाचा विषय नव्हता, तर भविष्यातील राजकीय ताकद ठरवण्याचं गणितही त्यात दडलेलं होतं. अशी चर्चा रंगली. म्हणूनच विरोधकांनी सुरुवातीपासूनच हा महिलांच्या हक्काचा मुद्दा नसून निवडणुकीचा नकाशा बदलण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आणि इथूनच सरकारच्या हेतूवर प्रश्न उपस्थित होऊ लागले. या संपूर्ण घडामोडीत आणखी एक मुद्दा चर्चेत आला, तो म्हणजे जर सरकारकडे 2/3 बहुमत नव्हतं आणि विरोधकांचा पाठिंबा अनिश्चित होता, तर हे विधेयक सभागृहात आणण्यामागे नेमका उद्देश काय होता? कारण अशा परिस्थितीत विधेयक नामंजूर होण्याची शक्यता आधीपासूनच होती. त्यामुळे काहींच्या मते उद्देश केवळ विधेयक मंजूर करून घेणं नव्हतं, तर त्यातून एक राजकीय नरेटिव्ह उभा करणं असं असू शकतं. विशेषतः विधेयक पडल्यानंतर लगेच विरोधक महिला विरोधी असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे या शंकेला आणखी बळ मिळालं. म्हणजे विधेयक मंजूर झालं असतं तर सरकारला राजकीय श्रेय गेलं असतं आणि विधेयक पडलं तरी विरोधकांवर आरोप करून निवडणुकीत त्यांचा राजकीय फायदा घेण्याची शक्यता तयार करण्यात आली होती. आणखी एक गंभीर मुद्दा म्हणजे सभागृहात संख्याबळ आणि फ्लोर मॅनेजमेंटवरही प्रश्न उपस्थित झालेत. सत्ताधारी आघाडीकडील काही सदस्य गैरहजर असल्याची चर्चा झाली आणि त्यामुळे सरकारने या लढाईचं गांभीर्य पुरेसं ओळखलं नव्हतं का असा प्रश्न निर्माण झाला. तसंच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष अधिवेशन बोलवण्यामागचं टायमिंग देखील प्रश्नात पडलाय. कारण हा मुद्दा नेमका निवडणुकीच्या काळातच पुढे का आणला गेला? महिलांना मेसेज देण्यासाठी, विरोधकांना कोंडीत पकडण्यासाठी की डिलिमिटेशनचं मोठं राजकीय गणित पुढे नेण्यासाठी? हे प्रश्न आता अधिक गडद झालेत. यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकारनं 2023च्या महिला आरक्षण कायद्याबाबत अधिसूचना जारी केली. त्यामुळेही संभ्रम वाढला. कारण जरी आधीच अस्तित्वात असलेल्या कायद्याची अंमलबजावणी तांत्रिकदृष्ट्या शक्य होती, तर मग नव्या घटनादुरुस्तीची गरज का भासली हा प्रश्न उभा राहतो. म्हणून आता चर्चा केवळ विधेयक का पडलं इथवर मर्यादित राहत नाही, तर चर्चा यावर आहे. कारण महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे करून मोठा राजकीय डाव खेळला गेला होता का? डिलिमिटेशन हा खरा केंद्रबिंदू होता का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विरोधकांना ट्रॅप करण्यासाठी टाकलेला सापळा उलट सरकारलाच महागात पडलाय का? कारण सरकारचा उद्देश विरोधकांना महिला विरोधी दाखवणं होता, पण विरोधकांनी डिलिमिटेशनचा मुद्दा पुढे करून ती रणनीती मोडली. आणि जर उद्देश डिलिमिटेशनचं गणित पुढे नेण्याचा होता तर त्यालाही राजकीय प्रतिकाराचा सामना करावा लागला. म्हणूनच आता प्रश्न फक्त विधेयकाच्या पराभवाचा नाही, प्रश्न आहे सरकारच्या हेतूंचा, रणनीतीचा आणि विश्वासार्हतेचा. बाकी या संपूर्ण घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी आमच्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.